नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण बघतोय सातारचे काळे पोलीस. वाटण लागणारे दोन्ही वाटण वेगवेगळं बनवून घ्यायचं आहे. तयार आहे दोन्ही वाटण. ओलं वाटण आणि आपण टोमॅटोची पेस्ट वेगळी बनवून घेतली आहे. चमचाभर तेलावर सगळ्यात आधी जिरे तडतडून घ्यायचे. जिरे तडतडल्याशिवाय बाकीचं कुठलं साहित्य मिक्स करू नका, म्हणजे टेस्ट अगदी छान लागते. सगळ्यात आधी टोमॅटो परतून घेऊया, म्हणजे याचा जो थोडासा आंबटसरपणा असतो आणि कच्चटपणा असतो तो नाहीसा होईल. नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त घेतले मी. तेल सुटायला लागले बघा. आता हे जे ओलं वाटण आहे त्यामध्ये सगळं साहित्य आपण कच्चंच घेतले, त्यामुळं थोडं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि आलं लसूण हे सगळं कच्चंच होतं, त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे तेल सुटायला लागतं परतल्यानंतर. पाणी वगैरे घालू नका, पुरेसं पाणी आपण वाटणात घातलेलंच आहे. हळद घालायची आहे, थोडीशी चमचाभर घातली आहे. आता जर तुमच्याकडं कुठला मसाला असेल, शेवभाजी मसाला किंवा पनीर मसाला, तर तो आत्ता मिक्स केला तरी पण चालणार आहे. झाकण ठेवून मसाला शिजू द्यायचा आहे. आता काळे पोलीस म्हणजे काय समजून घेऊया. या श्रावण घेवड्याच्या बिया आहेत. रात्रभर भिजत ठेवल्या होत्या आणि सकाळी 2-3 शिट्ट्या दिल्या आहेत. याला काळा घेवडा असंही नाव आहे, लाल राजमा, राजमा असंही म्हणतात. पण सातारा पाटण भागात याला काळे पोलीस असं म्हणतात. मसाला चांगला शिजला आहे, तेल सुटायला लागले. यामध्येच आता तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे कोणताही मसाला मिक्स करू शकता. असा मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे, त्यामुळं भाजी मग टेस्टी होते. 2-3 शिट्ट्यांमध्ये ही भाजी अजिबात शिजत नाही. त्यासाठी 10 ते 12 शिट्ट्या घ्यायला लागतात. पण आधी अर्धवट शिजवून घेतल्यामुळं आपलं काम सोपं होतं आणि टेस्ट त्याची चांगली लागते. आता या भिजवलेल्या बिया यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे छान टेस्ट येते. तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. ही भाजी भाकरीसोबत चांगली लागते, विशेष तांदळाच्या भाकरीसोबत चांगली लागते. जिरा राईससोबत तर अतिशय सुंदर लागते, पण मला वाटतं घावणांसोबतसुद्धा छान लागेल. कोल्हापुरी चटणी टाकायची आहे चवीप्रमाणे. मस्त झाली आहे चटणी, याचासुद्धा व्हिडिओ अपलोड आहे, नक्की विजिट करा. आणि पाव चमचा काश्मीरी तिखट टाकले, रंगासाठी टाकले. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेवभाजी मसाला जर मिक्स केला तर ही भाजी अजूनच टेस्टी लागते. मिसळ मसालासुद्धा टाकला तरी पण चालणार आहे. मीठ टाकायचे चवीप्रमाणे. व्यवस्थित परतून घेतलं आहे. खूप जास्त मसाला घालायची गरज नाही. पुरेसं वाटण टाका, म्हणजे चांगली लागते भाजी. पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरेसं. आता जवळजवळ 10 ते 12 शिट्ट्या या कुकरसाठी लागणार आहेत. आपल्या कुकरच्या हिशेबाप्रमाणे तुम्ही शिट्ट्या देऊन घ्या आणि ही भाजी नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी लागते. आता याच्यासोबत खायला आपण जिरा राईससुद्धा बनवणार आहोत आणि कांद्याचे गोल भजीसुद्धा बनवणार आहोत. आधी सर्व करूया. सातारचे काळे पोलीस तयार आहेत, पण याच्यावर एक तडकासुद्धा देणार आहोत आपण, त्यामुळं ही भाजी अजूनच टेस्टी लागते. रेसिपी सफर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे कुठलाच व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही. हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याचा तडका द्यायचा आहे आणि शक्यतो बटरवरच द्यायचा आहे, म्हणजे मस्त टेस्ट येते. तुपावरसुद्धा करू शकता, पण बटरवर छान होतो तडका. तडका देऊन घेऊया आणि आता सर्व करायचं आहे सातारचे काळे पोलीस. पटकन जिरा राईससुद्धा बनवून घेऊया. आपण जो नेहमी खातो तोच तांदूळ भिजवायचा आहे. 1.5 वाटी तांदूळ आहे. हा काली मूछ आहे. चमचाभर तेलावर जिरे आणि तमालपत्र व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि चमचाभर आलं लसूण पेस्टसुद्धा मिक्स केली आहे.
यामध्ये खूप सारे खडे मसाले घालायची काहीच गरज नाही. जिरा राईस आहे हा, त्यामुळं फक्त जिरे आणि तमालपत्र एवढंच पुरेसं आहे. पण चवीसाठी थोडीशी चमचाभर आलं लसूण पेस्ट मिक्स केली आहे. अर्धा तास तांदूळ भिजत ठेवला होता आणि निथळूनसुद्धा घेतला आहे. त्यामुळं सुट्टा सुट्टा होतो राईस. परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये चांगला. गॅस मिडियमच ठेवा. चुकून गॅस मोठा राहिला होता, त्यामुळं जिरे थोडेसे काळपट झालेले दिसत आहेत. मीडियम गॅसवरच ही फोडणी परतून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि आता 2.5 वाटी पाणी टाकलं आहे मी. 1.5 वाटी तांदूळ होता, तर 2.5 वाटी पाणी घेतलं आहे. तुम्हाला जर अगदी मऊसूत भात हवा असेल तर 3 वाटी पाणी घ्या. म्हणजे जेवढा तांदूळ त्याच्यात दुप्पट पाणी घेतलं तरी चालणार आहे. पण थोडासा सुट्टा सुट्टा भात पाहिजे, त्यासाठी 2.5 वाटी पाणी घेतले मी. फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. छोटा कुकर आहे हा. 2 शिट्ट्या पुरेशा होतात. तयार आहे जिरा राईस. मस्त लागतो या भाजीबरोबर. जिरा राईस अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. झटपट होणारा हा मेन्यू नक्की बनवून बघा. गोल कांदा भजी बघतोय आता आपण. खेकडा भजीसाठी कांदा उभा चिरला जातो, पण हा बारीक आडवा चिरून घ्यायचा आहे, कारण गोल कांदा भजी बनवतोय आपण. थोड्याशा हिरव्या मिरच्यासुद्धा चिरून घाला, म्हणजे मस्त टेस्टी लागतात भजी. आधी सगळ्यात मीठ घालायचं, म्हणजे मिठाचं पाणी सुटतं आणि त्याप्रमाणे आपल्याला बेसन पीठ मिक्स करायचं आहे. खूप जास्त पीठ मिक्स करू नका. जेवढं मावेल तेवढंच पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणीसुद्धा मिक्स करायचं, म्हणजे अगदी स्पॉन्जी जाळीदार छान भजी तयार होतात. थोडासा सोडासुद्धा मिक्स केला आहे, अगदी 2 चिमूट. खूप जास्त सोडा मिक्स करू नका, कारण मग सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर भजी तेलकट होतात आणि चांगले नाहीत लागत. मग छोटे छोटे पकोडे तळून घ्यायचे. मीडियम ठेवायची फ्लेम आणि व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं थांबायचं, म्हणजे ते हलके होऊन तरंगायला लागतात तेलावर आणि मगच परतून घ्यायचं आहे. खेकडा भजी बनवताना आपण शक्यतो उभा कांदा चिरायचा असतो आणि त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नसतो. कांद्याला जेवढं पाणी सुटले तेवढ्यातच हे भजी बनवले जातात. अशा पद्धतीनं हे भजीसुद्धा खूप सुंदर होतात. थोडंसं पाणी मिक्स केल्यामुळं स्पॉन्जी होतात. मीडियम फ्लेमवर 3-4 मिनिटं आपल्याला तळून घ्यायचे आहेत भजी. भजीसुद्धा तयार आहेत. मस्त बनला आहे मेनू आपला. बनवून बघा अशा पद्धतीनं. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा सातारचे काळे पोलीस ही डिश तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.